तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळ्या? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. एकच मिनिट फक्त चप्पल काढत होते. सो आत्ता आपण चाललेलो आहोत एका ठिकाणी, जी मी तुम्हाला दाखवणार आहे, जे आपल्या पेनमध्येच आहे. सो स्वागत आहे तुमचं वॉच विथ ऋतूच्या या व्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर मी अशी बाहेर पडलेली आहे शूटसाठी. सो चला जाऊया, तुम्हाला दाखवते कशासाठी आम्ही चाललेलो आहोत ते आणि कुठे चाललेलो आहोत ते. पप्पा मला घ्यायला आलेत आणि बेबी कुठे? बेबी झोपलाय. मम्मी आहेत त्याच्याजवळ. सो आम्ही इथेच चाललेलो आहोत, तर तुम्हाला दाखवते चला. खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे. सो चला तुम्हाला दाखवते. पप्पा इथे आलेले आहेत मला घ्यायला अँड आपण जाऊया. चिमकांडी इथे झोपलाय, आमचा तो कुत्रा आहे बाहेरचा, त्याला आम्ही चिमकांडी नाव ठेवलेलं आहे. सो चला. तर आता छत्रपती संभाजी महाराज चौकमध्ये आहोत आता आम्ही, आणि तिथून आम्ही आलेलो आहोत थेट एका जाग्यावर जे इथून जवळच आहे. सो चल तुम्हाला दाखवते. सो इथे सगळेजण आहेत. हाय करा सगळ्यांनी. हाय हाय वहिनी, हाय करा. दादा हॅलो. आम्ही एका जागेवर आलेलो आहोत आणि ते तुम्हाला मी सांगणारच आहे. थोडंसं थांबा जरा. तर गाईज, आज आपण आलेलो आहोत बळाळेश्वर फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये. आणि हे क्लिनिक कोणाचं आहे काय वगैरे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. कुठे आहे, काय लोकेशन आहे वगैरे वगैरे सगळं सांगणार आहे. सो कीप वॉचिंग. आणि आज आपण आलेलो आहोत. तर गाईज, आता भरपूर सारे फेस्टिवल लाईन आहेत. म्हणजे आता जन्माष्टमी आहे, परत गणेश चतुर्थी आहे, दिवाळी, नवरात्र वगैरे, म्हणजे भरपूर सारे फेस्टिवल येणार आहेत. आणि या सगळ्यांमध्ये पोरी जास्त एक्सायटेड असतात. सगळ्या लेडीज जास्त एक्सायटेड असतात, कारण की नवीन कपडे घ्यायचे असतात. परत गणपतीचे कपडे, त्यानंतर परत नवरात्रीमध्ये कलर वगैरे सगळं मॅच करणं, हे ते वगैरे भरपूर सारा, म्हणजे भरपूर सारे एक्साइटमेंट लेवल आणि भरपूर सारी शॉपिंग होते. पण या सगळ्यामध्ये त्यांना त्यांची स्किन पण सांभाळायची असते. म्हणजे स्किन केअर करावं लागते, हेअर केअर करावं लागते. पण या सगळ्या सणांच्या ह्याच्यामध्ये काही काही पोरींना जमत नाही स्किन केअर करायला. पण सगळ्यात जास्त पोरींना असं वाटतं की फेस्टिवल्समध्ये, कोणत्याही फेस्टिवलमध्ये माझी स्किन खूप फ्लॉलेस आणि छान दिसावी आणि खूप माझे हेअर खूप छान दिसावे, मी फ्लॉन्ट करावे. आणि या सगळ्यामध्ये काय होतं माहिती आहे, आपण भरपूर सारे स्वीट्स खातो. काय काय जण, म्हणजे माझी एक फ्रेंड आहे जिला स्वीट्स खाल्ल्यावर ॲक्ने यायचे. सो म्हणजे तिला माहिती नव्हतं. आणि माझी दुसरी फ्रेंड आहे, तिला डेअरी प्रोडक्ट सूट नाही करायचे, तरी पण ती खात होती, कारण की माहितीच नव्हतं की आपण हे प्रोडक्ट, म्हणजे आपण हे फूड कन्झ्युम केल्यावर आपल्या फेसवर ॲक्ने होणार आहेत, वगैरे वगैरे प्रॉब्लेम होणार आहे, आपल्या फेसवर पिंपल्स येणार आहेत भरपूर सारे. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात नसतात काय काय पोरींना, आणि माहितीसुद्धा नसतात की आपल्याला काय सूट करतं आपल्या बॉडीला आणि काय नाही वगैरे. सगळ्या फेस्टिव्हमध्ये आपल्याला एक डर्मेटची गरज असते, जे आपल्याला चांगले प्रोडक्ट सजेस्ट करतील, जे आपल्याला म्हणजे चांगलं ट्रीट करतील आपल्या स्किनला, आणि पूर्ण फेस्टिवलमध्ये आपली स्किन छान दिसावं. पण डर्मेटकडे हर वेळेस जावं लागतं. परत त्यांची कन्सल्टेशन फी आहे, त्यांची अपॉइंटमेंट घ्या. एका सेशनचे भरपूर सारे चार्ज करतात ते. आणि प्लस त्याच्यानंतर ज्या गोळ्या या ते, म्हणजे सगळ्या गोष्टी खूपच हाय, म्हणजे खूपच जास्त कॉस्टली होऊन जातात. आणि कोण कोण मग काय करतं, तिकडचे प्रोडक्ट वगैरे लावतात फेसवर, आणि मग तो प्रॉब्लेम अजून सिव्हिअर होऊन जातो. पण तुम्हाला मी एक चांगलं सोल्युशन सांगते, क्युअर ॲप, जो मी भरपूर दिवसापासून यूज करत आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त प्रोडक्ट भेटतात, आणि आपल्या स्किन रिलेटेड, म्हणजे स्किन प्रॉब्लेम रिलेटेड, आपल्या स्किन टाईप नुसार आपल्याला प्रोडक्ट भेटतात. आणि भरपूर वर्षापासून मी यूज करत आहे. तुम्ही जर कोणता माझा व्लॉग मिस केला असेल, सो इथे तुम्ही बघू शकता माझ्या स्किनमध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आतासुद्धा तुम्हाला दिसत असेल किती छान आणि हेल्दी ग्लोईंग स्किन दिसत आहे. प्लस तुम्हाला सांगते, क्युअर ॲप हा एक असा ॲप आहे ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रोडक्टचेच पैसे भरायचे आहेत. कारण की क्युअर ॲप डाउनलोड केल्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर आपल्याला डर्मॅटॉलॉट होतात आपली
आपला जो फेस आहे ते ॲनालाइज करतात AIच्या थ्रू आणि आपल्या फेसवर जे प्रॉब्लेम आहे ते डिटेक्ट होतात आणि मग ते त्याच्यावर आपल्याला आपलं स्किन केअर देतात. एक किट भेटतो आपल्याला ज्याच्यामध्ये स्किन केअर असतं आपलं. सो त्याचे आपल्याला पैसे भरायचे असतात, ज्याची कॉस्ट आहे 2200. 2200 जसं तुमचं स्किन टाईप आहे तसं थोडंसं व्हॅरी करेल. प्लस तुम्हाला सांगते खूप छान ॲप आहे. मी तर खूप वर्ष झाले यूज करत आहे. म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये हा मी सांगत आहे आणि खरंच खूप फरक पडलेला आहे. आणि स्पेशली आता कसं खूप सारे फेस्टिवल येणार आहेत, सो तुमची स्किन हेल्दी दिसायसाठी नक्कीच क्युअर ॲप डाउनलोड करा. खूप छान ॲप आहे आणि प्लस तुम्हाला कोणतीही फीज भरायची गरज नाही आहे डर्मॅटॉलॉजिस्टची. प्लस तुम्हाला जो किट भेटणार आहे फक्त त्याचीच फीज भरायची आहे आणि तुम्ही अनलिमिटेड क्वेश्चन विचारू शकता डर्मॅटला. आणि सगळ्यात माझी फेवरेट गोष्ट म्हणजे जे मंथली कन्सल्टेशन होतं डर्मॅटसोबत, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता तुमची स्किन किती छान झालेली आहे किंवा तुमच्या स्किनवर कोणता प्रोडक्ट सूट नाही केलेला आहे. सो ते सगळं तुम्ही डिस्कस करू शकता. क्युअर ॲप जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या फर्स्ट किटवर ₹100 ऑफ हवे असतील तर माझा हा रितिका100 हा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. सो जा आणि लवकर क्युअर ॲप डाउनलोड करा. लिंक इन डिस्क्रिप्शन. सो जा आणि लवकर डाउनलोड करा. बल्लाळेश्वर क्लिनिकला जाऊया आत आणि तुम्हाला सांगते काय काय होणार आहे इथे. सो तुम्हाला सगळं भेटणार आहे आणि हो, आपल्या पेनमध्येच लोकेशन आहे. सो बघत राहा तुम्हाला कुठे काय आहे वगैरे. इथे सगळं दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ट्रीटमेंट भेटणार आहे. नेक पेन बोला, तुमचा बॅक पेन होत असेल, शोल्डर पेन, एल्बो पेन, सो इथे सगळे सारे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि स्पेशली फिजिओथेरपिस्ट कशाला असतात, ज्याचे तुम्हाला मी समजावून सांगते. फिजिओथेरपिस्ट यासाठी असतात आपल्या अंगाची एक्सरसाइज किंवा आपले जर जॉईंट्स दुखत असतील सो त्याच्यावर सोल्युशन करणारे. म्हणजे आपण नॉर्मल डॉक्टरकडे जातो तिथे आपल्याला गोळ्या भेटतात, पण इथे आल्यावर आपला पेन रिलीव्ह होणार आहे. म्हणजे जो पेन आपल्याला होतो स्पेशली करून जे ओल्ड्स आहेत म्हणजे एल्डर्स आहेत, जे म्हातारे आहेत त्यांना जास्त होतं, जे एजेड आहेत त्यांना हा जास्त त्रास होतो पेनचा. मसल पेन बोला किंवा जॉईंट पेन तर कॉमन झालेला आहे, पण त्याच्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो आणि गोळ्या घेतो. पण त्यासाठी सुद्धा पेन रिलीफसाठी सुद्धा वेगळा डॉक्टर असतो, तो म्हणजे फिजिओथेरपिस्ट. सो चला तुम्हाला मी पूर्ण क्लिनिक दाखवते आणि कसं काय आहे ते आता आपल्याला डॉक्टरच समजावून सांगतील. कोणत्या डॉक्टर ते मी तुम्हाला दाखवते. सो चला तुम्हाला दाखवते डॉक्टर कोण आहे आणि तुम्ही शॉक ऑल सगळीजण बघून. सो चला दाखवते. या सो मीट डॉक्टर दीक्षा लांगी, फिजिओथेरपिस्ट. हा माझ्या नंदेचा आहे आणि खूप छान असं ते म्हणजे हे नाही बोलत आहे की नवीन आहे म्हणून प्रमोशन करते, असं काही नाही आहे. खरंच फरक पडतो कारण की आम्ही घरातल्या आहोत आणि आम्ही या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतलेल्या आहेत, म्हणून भरपूर फरक पडतो. आणि आत्ता ते होम व्हिजिटसुद्धा देत आहेत. सो त्यांनासुद्धा भरपूर सारे क्लायंट्स आहेत, त्यांनासुद्धा फरक पडलेला आहे. सो आता पुढचं ते आपल्याला समजावून सांगणार आहेत. बिकॉज मला आता माहिती नाही, मी डॉक्टरची डिग्री नाही घेतली, यांनी घेतली आहे. सो हे सांगणार आहेत की काय वगैरे आहे, म्हणजे नक्की काय होणार आहे या क्लिनिकमध्ये किंवा कोणता तुमचा जो आजार आहे तो कसा रिलीव्ह होईल किंवा काय वगैरे तुम्हाला त्याचं सगळं दाखवणार आहेत. सो चला लवकर चालू करूया. तर आता तुम्ही बघत असाल इथे या अशा 4 मशिनी इथे ठेवलेल्या आहेत. ही 5वी मशीन. या 1 2 3 या 3 मशिनी आपण पेन रिलीफसाठी यूज करतो. स्पेशली या पेन रिलीफसाठीच आहेत आणि ह्याची गॅरंटी आहे की तुम्हाला विदाऊट एनी पेन किलर ह्याच्यातून तुमच्या पेनला एकदम पूर्णपणे 100% रिलीफ येणारच. आणि ही एक छोटीशी इथे तुम्ही मशीन बघू शकत असाल. हा आहे मसल स्टिम्युलेटर. हे मोस्टली ज्यांना फेशियल पॅरालिसिस झालेलं आहे किंवा साईडचं पॅरालिसिस झालेलं आहे हे त्यांच्यासाठी यूज होतं, त्यांच्या मसलना ॲक्टिवेट करण्यासाठी. हे इथे वॅक्स बाथ आहे, म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर जी स्टिफनेस येते आपल्या जॉईंटमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी हा वॅक्स बाथ दिलेला आहे. काही एकदम मॉइस्ट हीट प्रोव्हाइड करतं ते आपल्याला आणि त्याच्यामुळे आपली स्टिफनेस आतमध्ये ह्याच्या वॅक्स आहे, तुम्ही बघू शकता.
इथे शोल्डर व्हील लावलेला आहे. ज्यांना खांद्याचा त्रास होत असेल, फ्रोझन शोल्डर झाला असेल किंवा खांद्याचा काहीही शोल्डर पेन होत असेल, तर हा इथे शोल्डर व्हील लावलेला आहे पेन रिलीफसाठी आणि एक स्ट्रेंथनिंगसाठी तुमच्या शोल्डरसाठी. इकडे शोल्डर पुली लावलेली आहे. हे पण इथे पण शोल्डर पुली लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. हे पण शोल्डरसाठीच आहे, एल्बोसाठी आहे की तुमचं पेन वगैरे काय आहे. फिंगर लॅडर आहे, हे पण शोल्डरसाठीच आहे आपल्याकडे स्ट्रेंथनिंगसाठी. फ्रोझन शोल्डरसाठी हे जास्त यूज केलं जातं. त्याच्यानंतर एक्स्ट्रामध्ये आपल्याकडे इथे डंबेल ठेवलेले आहेत स्ट्रेंथनिंगसाठी. आतमध्ये वेट कफ आहेत. आता एक्स्ट्राचं जर काय हवं असेल तर आपल्याकडे कपिंग थेरपी इथे अवेलेबल आहे. आपण या अशा क्वालिटीमध्ये कप यूज करतो आणि हे रियुजेबल नाही आहे. एका पेशंटला यूज केल्यानंतर लगेच दुसरे नवीन कप आपण यूज करतो. आणि हे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कपिंग आहे. बांबू कपिंग आहे, फायर कपिंग आहे, वेट कपिंग आहे आणि ड्राय कपिंग आहे आपल्याकडे. ठीक आहे. आणि कपिंग सगळ्यात छान आहे बॅक पेनसाठी, तुमच्या काफ मसलमध्ये लेग पेनसाठी होत असेल तर सगळ्यात छान तुम्हाला कपिंगनी इम्प्रूव्हमेंट येते. फेशियलसाठी पण तुम्हाला कपिंग आहेत वेगवेगळ्या टाईप, म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये कप आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या जर लेगवरतीच फेसवरतीच करायचे असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे कप आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे ड्राय निडलिंग आहे सगळ्यात बेस्ट पेन रिलीफसाठी. आपण ड्राय निडलिंगमध्ये काय करतो, या तुम्ही छोट्याशा निडल बघू शकता. या निडल बघून घाबरून जायची काही गोष्ट नाही. या अजिबात पेन होत नाही आहे, अजिबात पेन होत नाही या. आणि थोड्याशा आतमध्ये टाकायच्या असतात मसलमध्ये आणि ह्याच्याने तुम्हाला एका सेशनमध्ये पेन रिलीफ मिळणार, याची मी गॅरंटी देणार. तुम्हाला पेन रिलीफ मिळणारच मिळणार. आणि निडल म्हणतात त्यामुळे घाबरून जायची काही गोष्ट नाही. ह्याच्याने ना रक्त येत, ना पेन होत तुम्हाला, ना काही होत नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे टेपिंग आहे. पाय दुखत असेल, हात दुखत असेल, स्प्रेन स्ट्रेन स्पोर्ट्स इंजुरी वगैरे काय झाली असेल तर आपण टेपिंग करून देतो. किंवा कुठला स्ट्रोकचा पेशंट असेल, त्यांचा हात असाच राहिला असेल किंवा कोणाचं काय असेल तर आपण त्याच्यासाठी टेपिंग करून देतो. टेपिंगनी काय होतं, तुमचा जो हात ज्या पोझिशनमध्ये राहायला पाहिजे किंवा जो मसल ज्या पोझिशनमध्ये राहायला पाहिजे त्या पोझिशनमध्ये तो राहणार. तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट टाकायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर मसल रिलीजसाठी आपल्याकडे टूल आहे. हा टूल आहे, आपण जर तुम्हाला एकदमच खूपच पेन होत असेल किंवा काही होत असेल तर आपण या टूलने तुमचं मसल रिलीज करू शकतो. 2-1 त्या थोडंसं केल्यानंतर तुम्हाला रेडनेस येणार पण इफेक्टिव्ह भरपूर आहे. तुम्हाला लगेच पेन रिलीफ या टूलमध्ये मिळणार. आता मोस्टली काय होतं, जे वयस्कर लोक असतात त्यांचा तोल जाणं किंवा काय जाणं, तोल जाणं, चढता चढता पायरी चढायला लागले की अचानक तोल गेला, पडले, बसल्या बसल्या तोल जाणं, त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रीटमेंट आहे अवेलेबल. आपण इथे हे स्टेपर तुम्ही दिसत असाल तर त्या स्टेपरमध्ये आपण त्यांची गेट ट्रेनिंग म्हणजे त्यांचं चालण्याचं ट्रेनिंग घेऊ शकतो. जेणेकरून आम्ही त्यांना इंडिपेंडेंट बनवतो की बाबा एजमुळे जरी तुम्हाला जो बॅलन्सचा त्रास होत असेल ना तर तुम्हाला आमच्या इथे ट्रीटमेंट आल्यानंतर होणार नाही बिलकुलसुद्धा. त्याच्यासाठी आपल्या इथे सेशन असतात बॅलन्स ट्रेनिंगसाठी, ते तुम्हाला घ्यावे लागणार. आपल्याकडे हा टेबल आहे, हा टिल्टसुद्धा होतो. हा स्पेशली मी कार्डिओवाले जे पेशंट आहे म्हणजे ज्यांना ब्रेथलेसनेसचा त्रास आहे, म्हणजे दम लागतो, अस्थमाचा त्रास आहे किंवा फुफ्फुसांमध्ये म्युकस होतो म्हणजे कफ जमा होतो, हे त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी पण यूज करण्यासाठी मी हे बेड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, जर पोस्चरल ड्रेनेज आपल्याला करायचं असेल तर पेशंटला म्हणजे पोझिशनिंग लागते करायला जे कफ बाहेर काढण्यासाठी. तर त्याच्यासाठी हा बेडच मी तसं बनवून घेतलेला आहे. म्हणजे पेशंटला एक्स्ट्राचे पिलो वगैरे लावायची काही गरज लागणार नाही आपल्याला. आपल्याकडे कार्डिओमध्ये पण जर तुम्हाला कार्डियॅक रिहॅब करायचं असेल, म्हणजे आता जस्ट तुम्हाला कार्डियॅक अरेस्ट झाला असेल किंवा स्टेंट टाकला असेल, तुम्हाला अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी केली असेल तर फर्दर त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मला दम लागतो आहे, थोडासा मी चाललं तर मला दम लागतो आहे, तर त्याच्यासाठी पण आपण रिहॅब आपण ट्रीटमेंट इथे आहे. अस्थमासाठी पण आपल्याकडे ट्रीटमेंट आहे, ब्रेथलेसनेससाठी पण ट्रीटमेंट आहे, कफ खोकला येणं त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट आपल्याकडे आहे.
डॉक्टर दीक्षा लांगी. किती छान वाटतंय ना. असं इथे ठेवायला. अजून भरपूर काय काय येणार आहे टेबलवर. म्हणजे मी बोलत होते की आपण जेव्हा पण आपल्याला जॉईंट पेन होतो किंवा काहीतरी दुखायला लागतं, सो आपण गोळी घेतो. तर गोळी हा सोल्युशन नाही आहे, फिजिओथेरपी हा सोल्युशन आहे. कारण की या फिजिओथेरपीमध्ये आपल्याला 100% पेन रिलीफ होतं आपलं. आणि 100% गॅरंटी ही आहे की परत दुखलेली जागा परत दुखणार नाही काही सेशन नंतर. हो, पण त्याचे पण काही सेशन आपल्याला घ्यावं लागतात. ते झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे असं नाही बोलत आहे की नाहीच होणार, तुम्हाला दुखणारच नाही किंवा नाही. डॉक्टर स्वतःहून 100% गॅरंटी देत आहेत की अजिबात तुम्हाला नंतर पेन नाही होणार आहे. तुमचं जे खरंच तुम्हाला जर जॉईंट पेन वगैरे असेल, म्हणजे भरपूर आता जे म्हातारे लोक आहेत त्यांना पण भरपूर असा प्रॉब्लेम आहे की हात दुखतोय, पाय दुखतोय, चालवत नाही किंवा हे नाही ते नाही. सो खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या पेनमध्ये फिजिओथेरपिस्टचं हे चांगलं खूप छान, आणि ज्या मशिनी आहेत त्या ॲडव्हान्स आहेत, ज्या पेनमध्ये कुठेच नाही आहेत. आणि ताई कपिंग आणि निडलिंगसुद्धा करतात, जे पेनमध्ये नाही करत कोणताही थेरपिस्ट. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ऑन पॉईंट आहे. लोकेशन पण जवळच आहे, कुठे लांब नाही जायचं तुम्हाला, कुठे आत गल्ली गुच्छामध्ये नाही आहे. ओके. आणि प्लस तुम्हाला मी सांगते की 100% गॅरंटी आहे, पेन रिलीफ तर होणारच आहे. आणि ज्या मशिनी आम्ही यूज करणार आहोत, ताई यूज करणार आहेत, त्या ॲडव्हान्स आहेत आणि तुम्हाला फरक पडणार आहे ह्याची आम्ही 100% गॅरंटी देतो. आणि तुम्हाला खात्री देऊन सांगते की खरंच तुम्हाला तुमचं पेन रिलीफ होणार आहे. आणि जसं म्हटल्याप्रमाणे पेनकिलरचे साईड इफेक्ट असतातच, तसे या मशीनचे तुम्हाला बिलकुलही साईड इफेक्ट नाही मिळणार. पेनकिलर तुम्ही घ्याल, तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट आहेतच, पण मशीनींचा हा बेनिफिट तुम्हाला हा आहे की या मशीन लावल्यानंतर तुम्हाला पेन रिलीफसुद्धा होणार आणि परतसुद्धा पेन लॉंग टर्म पेन रिलीफ आहे आणि तुम्हाला या मशीनचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही. तर आता तुम्हाला समजलंच आहे की आपल्या क्लिनिकमध्ये आपण काय काय कशा कशा मशिनी आहेत आणि काय काय आपण ट्रीटमेंट देतो आणि कशा कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट देतो. तर तुम्हाला जर याबद्दल काहीही त्रास असेल, बाहेर लावल्या बोर्डप्रमाणे जर तुम्हाला कुठलाही त्रास, कुठलीही तकलीफ होत असेल, तर प्लीज आपल्या क्लिनिकला व्हिजिट करा. मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचं पेन रिलीफ करणं ही माझी प्रायोरिटी आहे. त्यामुळे तुमचं पेन रिलीफ कसं करायचं ते माझ्या हातामध्ये आहे. आणि जर काही जणांना इकडे येणं, माझ्या क्लिनिकमध्ये येणं जर शक्य नसेल, तर त्यांच्यासाठी मी स्वतः होम व्हिजिटलासुद्धा येईन आणि मशीन घेऊन सुद्धा येणार आहे. कारण की तुम्ही त्याची हे घेऊ नका की बाबा होम व्हिजिटला येते तर मला या मशिनींचा बेनिफिट नाही मिळणार, तर असं नाही आहे. मशीन घेऊनच मी तुमच्याकडे होम व्हिजिटला येणार. तर आपल्या क्लिनिकचं नाव आहे बल्लाळेश्वर फिजिओथेरपी क्लिनिक. क्लिनिकचा पत्ता जगदंबा सिटी बिल्डिंग, पाम बीच रोड. चौक आहे छत्रपती संभाजी महाराज चौक, त्याच्या समोरच आहे. तुम्ही कधीही व्हिजिट करा. आपलं टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 9. तुम्ही क्लिनिकच्या बद्दल सगळी माहिती मिळवूनच घेतली आहे आणि सोबतच इथे तुम्हाला चॅट दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला या गोष्टींमधून कोणती गोष्ट जर होत असेल, कोणता त्रास असेल या सगळ्या त्रासांमधून, सो नक्कीच एकदा तुम्ही क्लिनिकला येऊन विजिट करा. आणि तुम्हाला लोकेशन पण मी इथून दाखवते. हा आहे आपला छत्रपती संभाजी महाराज चौक, त्याच्यासमोरच पाम बीचवरच आहे. सो इथे बॅनर आहे लावलेला, हा क्लिनिक आहे. ओके. सो नक्कीच विजिट करा बल्लाळेश्वर फिजिओथेरपी क्लिनिकला. सो इथेच आहे आणि सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत टायमिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कधीही व्हिजिट करू शकता. आणि हो, डॉक्टर अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला होम व्हिजिट हवे असतील तर होम व्हिजिटसुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर तुमच्या घरी येऊन, जर तुम्हाला म्हणजे कोणाला चालता नाहीत, कोणाला फिरता नाहीत, कोणाला उठता नाहीत, सो त्यासाठी आपण होम व्हिजिटसुद्धा देतो. जर कोणाला होम व्हिजिट हवी असेल सो नक्कीच. आणि हो, सगळी जेवढे काही डिटेल्स आहेत तेवढे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे, पत्ता देत आहे, नंबर देत आहे. बिंदास होऊन कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला त्रास होत असेल तर. लवकरच या क्लिनिकला व्हिजिट करा किंवा होम व्हिजिटला बोलवा. आणि प्रत्येक दुखण्याचं सोल्युशन गोळी नाही, फिजिओथेरपिस्ट आहे.
सो लवकर या आणि क्लिनिकला नक्कीच व्हिजिट करा. बाकीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहे. नक्की डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका किंवा स्क्रीनवर सुद्धा मी पत्ता टाकत आहे. सो या आणि लवकर आपल्या जे पेनकर आहेत सो नक्कीच या. आणि हो, तुम्हाला जर होम विजिट हवी असेल तर पेन वडकल किंवा पेन खारपाडा वगैरे तिथे व्हिजिटला येऊ, म्हणजे पेनच्या आसपास व्हिजिटला येऊ शकतो. म्हणजे वडकलला बोला, खारपाडा किंवा इतर काही गावं आहेत आजूबाजूला. सो तिथे जर होम विजिट होऊ शकते. सो नक्कीच जर तुम्हाला त्रास असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि लवकर क्लिनिकला व्हिजिट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही पेनमध्ये राहत असाल तर आवर्जून या क्लिनिकला. बेभान म्हणजे बिनधास्त होऊन तुम्ही येऊ शकता आणि तुमचं जे दुखणं आहे, तुम्हाला जे दुखतं आहे, काय प्रॉब्लेम होतो आहे ते तुम्ही इथे रिलीफ 100% तुम्हाला भेटणार ह्याची गॅरंटी मी देते. कारण की मी असल्या गोष्टी लवकर बोलत नाही, पण आत्ता मी तुम्हाला 100% सांगत आहे आणि गॅरंटी देत आहे. सो नक्कीच या. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या इतर फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये, ज्यांना सगळ्यांना माहिती पडेल की आपल्या इथे एक छानसं फिजिओथेरपिस्ट क्लिनिक खोललेलं आहे. सो या आणि लवकर व्हिजिट करा.